नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज जळगाव या जिल्ह्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या संदर्भात व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, ही पदभरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे, पण ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधली ही ड्युटी असणार आहे. फ्युचरमध्ये हे तुम्हाला बॉन्ड दिल्यानंतर परत बॉन्ड देऊ शकता. तर तुमच्या कामाच्या आधारित जे कोणी जळगावमधील असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ चला चालू करू. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे 21 तारखेची आहे, 21/4/2025ची. आज आहे 23-24 तारीख. तर पहा, 2-3 दिवसापूर्वीची माहिती आहे. प्रति कोणाला काढलेला आहे? जिल्हा माहिती व जनसंपर्क कार्यालय अधिकारी, जिल्हा अधिकारी यांचे कार्यालय जळगाव. पहा, जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत. तर त्यांना हे सांगितलं आहे की जाहिरात प्रसिद्ध करा म्हणून. तर कशाची जाहिरात आहे पहा? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत तंत्रज्ञ पदाकरता जाहिरातीद्वारे पद भरण्याबाबत. ठीक आहे, तर पद भरायचे, तर त्याच विषयात हे संदर्भात जाहिरात आहे. तर पहा, कधी कुठे किती कसं काय या संदर्भात पूर्ण माहिती सांगणार आहे. कधी फॉर्म भरायचा आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे वगैरे. तर जाहिरात कोणत्या तारखेपर्यंत प्रसिद्ध करायची आहे त्यांना? 23 तारखेपर्यंत, म्हणजे जाहिरात आलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक. हे 23 दिनांक 23 संध्याकाळ 4:10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक कधी आहे? 5/5/2025 पर्यंत, म्हणजे 23 5 आहे. बरेच 7-8 दिवसच्या वरी आहे, तर तो फॉर्म भरू शकतात. जाहिरात प्रसिद्ध देणाऱ्या अधिकाऱ्यांचा हुद्दा म्हणजे कुठे आहे? तर जळगाव, जिल्हापेठ जळगाव, दूरध्वनी क्रमांक शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिथले जळगावचं. ठीक आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध कशी करायची? जिल्हास्तरीय किमान एका मराठी दैनंदिन वृत्तपत्रामध्ये. ही त्यांना प्रति काढलेलं आहे तुम्हाला जाहिरात कशी काढायची म्हणून. ठीक आहे. त्यानंतर जाहिरात किती वृत्तपत्रातून व किती वेळा प्रसिद्ध होते? जिल्हा स्तरातील मराठी दैनिक वृत्तपत्रातून फक्त एकदाच. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट ही त्यांची GMC जळगाव आहे. त्यामध्ये तुम्हाला याचं PDF भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. PDF जे आहे ते. पुढे पहा, कोणते कोणते पॉईंट आहेत ते पाहूया. कंत्राटी पद भरती असणारे, परमनन्सीचा तुम्ही दावा करू शकत नाही. तर पहा, याच्यामध्ये जळगाव संस्थेत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जे MGPGY, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत MRI तंत्रज्ञ, MRI जो टेक्निशियन आहे त्याची वॅकन्सी आहे. त्यानंतर CT स्कॅन टेक्निशियनची आहे, व त्यानंतर ESWL टेक्निशियन, असे याची एक पद आहे. तर अशा 3 पोस्टच्या वॅकन्सी आहेत. निव्वळ तात्पुरत्या रूपामध्ये 11 महिने कालावधीसाठी 10,000 रुपये त्यांचे पगार असणार आहे. तर याची संदर्भात जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला जळगाव GMC या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हा सादर करण्याची कालावधी किती आहे? 23/4/25 पासून 5/5/25 पर्यंत, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. कुठं अर्ज करायचा आहे? मुलाखतीचं ठिकाण आणि जो अर्ज आहे तो GMC जळगाव या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. मुलाखत पण GMC जळगाव इथेच होणार आहे. त्यानंतर पाहायच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते पोस्ट आहेत दिले. MRI टेक्निशियनमध्ये पहा, काय पात्रता असली पाहिजे, त्याची शैक्षणिक एज्युकेशन काय असलं पाहिजे. पजेसर डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकलमध्ये शिक्षण असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिग्री ऑफ बॅचलर सायन्स इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी. मानधन किती भेटणार आहे? 10,000 त्यांचं मानधन असणार आहे. त्यानंतर याची वॅकन्सी 2च पोस्टची आहे. नेक्स्ट आहे त्यानंतर CT स्कॅन टेक्निशियन, पजेस डिग्री बॅचलर पॅरामेडिकल इन टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी, बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल. पॅरामेडिकलचा एक कोर्स असतो टेक्निशियनचा, त्या टेक्निशियनचा कोर्स होणं गरजेचं आहे. मानधनाचं पण 10,000 असणार आहे, आणि याचे पदे 2 आहेत. त्यानंतर ESWL टेक्निशियन, याच्यामध्ये सेम आहे, पॅरामेडिकलचा कोर्स होणं गरजेचं आहे. 10,000 याची सॅलरी आहे. एक त्याचं 15 पोस्ट आहे. टोटल असे 5 वॅकन्सी येतं. 2 MRIचा टेक्निशियन, 2 CT स्कॅनचा टेक्निशियन, आणि ESWLचा 2 एक टेक्निशियन. तर टेक्निशियन इन द सेन्स काय रोल असतो त्यांचा? जे MRI डिपार्टमेंट, CT स्कॅन डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये टेक्निकली तुम्हाला हा पूर्ण प्रोसेस करायची असते. याच्यामध्ये
सिटी स्कॅन, त्यानंतर MRI वगैरे काढायचा असतो. त्याच्यामध्ये MRIमध्ये तुम्हाला असिस्ट करायचं असतं हेल्प वगैरे. तर अशा प्रकारे सिटी स्कॅनमध्ये वगैरे. तर त्यानंतर पहा याच्यामध्ये एज क्रायटेरिया दिलेला आहे, कमाल वयोमर्यादा वगैरे. आणि महत्त्वाची कागदपत्रे काय, तर खाली दिलेला अर्ज घ्यायचे तुम्हाला. आणि MRI सिटी स्कॅनचं जे काही तुम्हाला तात्पुरत्या सेवा याच्यामध्ये पदभरती असणारे 11 महिन्यासाठी MSCIT असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला किमान वर्षाचा अनुभव असेल एक तर प्राधान्य दिले जाईल. कायम स्वरूपाचा हक्का दावा करू शकत नाही. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवार न मिळाल्यास पदाकरता असलेल्या पात्रता अनुभव त्याला प्राधान्य दिले जाईल. सदर पदासाठी जाहिरात नमूद केलेल्या प्रमाणे एकत्रित मानधन अनुज्ञेय राहील. त्याच्यात काही फरक नसणार आहे. मोस्ट ऑफ द गोष्टी तुम्हाला GMC जळगाव या वेबसाईटवर भेटून जातील. फॉर्मची शेवट तारीख आहे 23/4 ते 5/5/25पर्यंत आहे, संध्याकाळी 5:30 वाजता. फॉर्म कुठे भरायचा आहे? GMC जळगाव या ठिकाणी भरायचं आहे. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू पण GMC जळगावमध्येच होणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूनुसार तुमचं मेरिट लागेल व सिलेक्शन होईल. मुलाखतीत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चावर यावं लागेल. पैसा सरकार काही देणार नाही. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पदभरती असल्यामुळे तुम्हाला 11 महिने जॉब देऊन काम जर तुमचं त्यांना जर व्यवस्थित वाटत असेल तर परत 1 दिवसाचा गॅप देऊन परत तुम्हाला त्यांनी जॉबवर घेऊ शकतात. पद भरती संपूर्ण अधिकार जे रिक्रुटमेंट राईट्स आहेत ते पूर्ण GMC जळगाव यांच्याकडे राखीव येतात. तुम्ही त्याच्यावर कोणतेही आक्षेप वगैरे घेऊ शकत नाही. असा PDF आहे. त्यानंतर हा त्याचं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये तुमचं नाव, पत्ताचं नाव, जन्मदिनांक, आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID वगैरे पूर्ण भरायचं आहे. शिक्षण कुठे झालं वगैरे भरायचं आहे. त्यानंतर कामाचा अनुभव असला तर पात्र असेल तुम्ही त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.